हॅलो फ्रेंड्स, स्टिच स्टोरीज बाय दिशामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण पीटर पॅन फ्रंट नेकला डिझाईन करणार आहोत, जी खूप छान दिसते। फ्रंटला जसं कॉलर आहे असंच दिसतं आणि माझ्याकडे कपडा थोडा कमी होता, तर मी वन साईडला जिथून साडीतून सुद्धा विजिबल आहे, वन साईड जिथून विजिबल असते तिथे मी लावणार आहे तो पीटर पॅन। तर इथे मी ऑलरेडी फ्रंट पार्ट जॉईंट करून घेतला होता, तर आता मी हुक लूक पट्टी जॉईंट करून घेते याला। आणि हा जो ब्लाऊज आहे तो कप्सचा ब्लाऊज आहे, कप्स पॅडेड आहे हा ब्लाऊज। मी तुम्हाला याची सुद्धा व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे उद्या परवामध्येच, ही पण एक व्हिडिओ येऊन जाईल। तर इथे आपली हुक पट्टी लावून झालेली आहे, तशीच आपण लूकची सुद्धा पट्टी लावून घेणार आहोत। आता आपली हुक लूक पट्ट्या दोन्ही सुद्धा लावून झालेल्या आहेत त्या ब्लाऊजच्या। हे बघू शकता तुम्ही, कप्स वगैरे लावून ह्याचा प्रिन्सेस कटचा वगैरे फिनिशिंग खूप चांगली दिसते याच्यात। आता आपण पीटर पॅनचं डिझाईन करण्यासाठी कपडा घेतलेला आहे, डबल कपडा आहे हा, जो आपला फॅब्रिक आहे मेन फॅब्रिकचा। मी आपला जो नेक आहे फ्रंट नेकचा, तर त्याचा आपण हे करून घेते, मी मार्क करून घेते आहे त्याच्यावरच, आणि तसंच मी कट पण करून घेते। आपला कपडा सॅटिन आहे, तर तो सरकाल नको म्हणून आपण एक टाचण्या वगैरे लावून घेणार आहोत आणि 3-3 इंचावरती मार्क करून घेते मी इथे। आता मी इथे कट करून घेते। तुम्हाला हे मार्क दिसत नसेल, जास्त विजिबल होत नाहीये कारण हा कपडा शायनी आहे। आता जो आपला फ्रंट पार्ट आहे तो सुद्धा मी इथे लावून बघते की किती आहे, बरोबर लागतोय का आणि किती आपल्याला पाहिजे। आपली जी हुक लूक पट्टी आहे तिथे मी मार्क करून घेते, कारण आपल्याला एक्स्ट्रा पण कपडा असलेला चालणार नाहीये। आणि आपण आता इथे आपण शेप देऊन घेतोय, जो पीटर पॅनचा शेप आहे तोही आपण कट करून घेऊयात, पीटर पॅनचा शेप। आणि मी इथे आता सेम जसं 2 सॅटिनचा फॅब्रिक हे केला होता तसंच कट केला होता, तसाच मी अस्तर सुद्धा कट करून घेतलेला आहे। 2 अस्तर घेतलेले आहेत सेम, आणि आता हे दोन्ही मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण जॉईंट करून घेणार आहोत। हे असं मी जॉईंट करून घेतलेलं आहे, तसंच दुसरं सुद्धा जॉईंट करून घेतलेलं आहे। आता आपण हे एक बाजू सरळ आणि दुसरी बाजू उलटी आपण एकमेकांवर ठेवून घेतलेली आहे, आणि ते सुद्धा आपण आता स्टिच करून घेणार आहोत।
तर आता जो आपला शेप आहे त्याच्यावरच स्टिच करून घेते आम्ही बरोबर. जिथे कर्व येतोय तिथे कट मारून घेऊयात, ज्याच्यामुळे आपला कर्वचा शेप आहे तो प्रॉपर येईल. आणि आता ह्याच्यावरती सुद्धा एक दाबटीप देऊन बाकीची सुद्धा मी शिलाई मारून घेतलेली आहे. हे अशा प्रकारे झालेलं आहे. ते आता पीटर पॅनचा शेप आलेला आहे, पण आता हे खूप सिंपल दिसतंय, तर मी त्याच्यावरती लेस लावून घेते. इथे मी दुसरी सुद्धा लेस घेतलेली आहे. 2 लेस लावून घेते. डबल लेस लावून घेऊयात आपण याच्यावरती, ज्याच्याने जास्त लुक चांगला येईल त्याचा. हे असं दिसतंय, खूप सुंदर असं फिनिश आलेली आहे. ज्यावेळेस आपण ही लेस लावले तर त्याचा लुक खूप छान येतोय. आता मी हे इथे आपला जो फ्रंट नेक आहे तिथे लावून घेणार आहे. जी आय पट्टी आहे ते त्याच्या अलीकडेच घ्यायचं आहे आपल्याला, बरोबर जागेवरच घ्यायचं आहे. त्याच्यात थोडंही पुढे जाऊन चालणार नाहीये. बघू शकता हे असं. आता आपण एक पट्टी घेतलेली आहे जी कर्व करूनच घेतलेली आपल्या शेपच्या हिशोबाने, आणि तिला मी फोल्ड करून घेतली आहे. ती सुद्धा आपण इथे स्टिच करून घेणार आहोत. कर्व शेप आहे तिथे आपण कट मारून घेऊयात आणि एक दाबटीप देऊन घेऊया. आता हे फोल्ड करून, थोडा कपडा कडक आहे तर थोडासा प्रॉब्लेम होतोय, हळूहळू जोर लावून मी त्याच्यावरती स्टिच करून घेते. बघू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या पीटर पॅनच्या नेकला. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.